नमस्कार. महापारेषणमध्ये अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन म्हणून करिअर सुरू करायचं आहे, तर मग हे विश्लेषण खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण महापारेषणच्या चंद्रपूर विभागासाठी निघालेल्या भरतीची जी अधिकृत सूचना आहे ती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तीच ही अधिकृत सूचना आहे जी 29 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती याच सूचनेवर आधारित आहे, त्यामुळे माहिती 100% खरी आणि अधिकृत आहे. तर एक चांगली संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 43 जागा आहेत. हो, तब्बल 43 जागा. ठीक आहे, जागा तर कळल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या पदांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं. चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते जरा सविस्तरपणे पाहूया. तर बघा, पात्रतेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे शैक्षणिक पात्रता. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच आपली 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पण थांबा, फक्त 10वी उत्तीर्ण असणं पुरेसं नाहीये. त्यासोबतच नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजेच NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणंही बंधनकारक आहे. आणि हे NCVT महत्त्वाचं आहे कारण यामुळे तुमच्या प्रशिक्षणाला राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळते. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत असायला हवं. हो, पण जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात मोडत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वयामध्ये सूट आहे. मागासवर्गीय म्हणजे SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि इतर मागासवर्गीयांना म्हणजे OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही टप्पे पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्यामुळे इकडे जरा नीट लक्ष द्या. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि मग त्याची प्रिंट काढून ती प्रत्यक्ष जमा करायची आहे. यापैकी एकही टप्पा चुकला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पहिला टप्पा आहे ऑनलाईन नोंदणीचा आणि दुसरा टप्पा आहे भरलेल्या अर्जाची प्रत ऑफलाईन सादर करण्याचा. तर ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जायचंय. तिथे महापारेषणची ही संधी शोधण्यासाठी तुम्हाला हा एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन क्रमांक लागेल, E525227000212. हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. तो कुठेतरी लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉटच काढून घ्या. ऑनलाईन नोंदणीची प्रोफाईल प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हा प्रपत्र अ म्हणजेच फॉर्म ए सुद्धा डाउनलोड करून पूर्णपणे भरायचा आहे. हाच तो फॉर्म आहे जो तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडायचा आहे. आता येतो दुसरा टप्पा. तुमच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि तुम्ही हाताने भरलेला तो प्रपत्र अ ही दोन्ही कागदपत्र एका लिफाफ्यात घालून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायची आहेत, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन सुद्धा जमा करू शकता. आणि हा आहे तो संपूर्ण पत्ता जिथे तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, औडा विभाग, MSCDCL बल्लारशाह, जिल्हा चंद्रपूर 442901. पत्त्यात चूक करू नका. चला, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, त्या म्हणजे तारखा. कारण या तारखा जर चुकल्या तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. या तारखा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून घ्या. ऑनलाईन नोंदणी 5 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी 2026ला बंद होईल. आणि अर्ज प्रत्यक्ष जमा करण्याची शेवटची तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026. माझा एक सल्ला आहे, शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. ठीक आहे, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढे काय होणार, तुमची निवड कशी होईल आणि कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत ते आता पाहूया. आणि ही या भरतीमधली सगळ्यात दिलासादायक गोष्ट आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये आणि मुलाखत सुद्धा नाही. तुमची निवड फक्त आणि फक्त तुमच्या 10वी आणि ITIच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार म्हणजेच मेरिट लिस्टनुसार होणार आहे. त्यामुळे तुमचे मार्कच इथे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी ही कागदपत्र तुमच्याकडे तयार आहेत ना याची खात्री करा. 10वी आणि ITIची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जातीचा दाखला आणि हो, डोमिसाईल सर्टिफिकेट. चला तर मग जाता जाता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर एकदा पटकन नजर टाकूया. हा आहे एस्टॅब्लिशमेंट ID, या आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाच्या अंतिम तारखा, या आहेत एकूण जागा आणि हा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता. हवा तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे सगळी माहिती तुमच्याजवळ राहील.
तर मग तुम्ही 27 फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीसाठी तयार आहात का? वेळ वाया घालू नका. सर्व कागदपत्र गोळा करा आणि आजच तयारीला लागा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.